नमस्कार, मी हर्षदा. मॅगी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवूया मॅगी पकोडा. ही माझ्या 30 डेज स्नॅक्स सिरीजची पहिली रेसिपी आहे. चला मग झटपट सुरू करूया. सर्वात प्रथम मॅगी बॉईल करून घेऊया. त्यानंतर मॅगी एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी 5 मिनिटात बनून जाईल ही रेसिपी. त्यात अर्धी वाटी रवा टाकून घेऊ. अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया. थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी शिमला मिरच, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तुम्हाला आवडतील त्या भाज्या आपण ऍड करू शकतो. थोडंसं लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार थोडं मीठ, आपला फेवरेट मॅगी मसाला. छान असं सगळं मिक्स करून घेऊया. हाताला छान असं तेल लावून छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. आपल्याला हवा असेल तर आपण वेगळा आकारही त्याला देऊ शकतो. आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील याला फ्राय होण्यासाठी. मीडियम आचेवर आपल्याला याला फ्राय करायचे आहे. आपल्याला डीप फ्राय नसतील आवडत तर आपण याला शॅलो फ्रायही अगदी करू शकतो. त्यासाठी आपल्याला छान टिक्की बनवायची आहे. पॅन गरम झाला की त्याच्यावर आपल्याला टिक्की ठेवून द्यायची आहे. तीन मिनिटं टिक्की शिजून झाली की त्याला पलटवून घ्यायचं आहे. परत दुसऱ्या साईडने 3-1 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे. कमी तेलात शॅलो फ्राय होऊन जातं. तयार आहे आपली मॅगी पकोडा किंवा मॅगी टिक्की. तुम्ही कधी ट्राय केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.